नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो भारताच्या पर्यावरण धोरणाचा चेहरामोहरा बदलून टाकत आहे. नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया म्हणजेच राष्ट्रीय हरित भारत अभियान. हे फक्त आणखी एक वृक्षारोपण अभियान नाहीये बरं का, तर त्याहून खूप काही मोठं आहे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की हे नेमकं काय आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. केवळ झाडे लावण्यापलीकडे याचा खरा अर्थ काय, आकड्यांच्या स्वरूपात मोहिमेची उद्दिष्टे, स्थानिक प्रशासनाची भूमिका, 2030 पर्यंतचा सुधारित रोडमॅप आणि अर्थातच अंमलबजावणीत येणारी प्रत्यक्ष आव्हाने. तर सर्वात आधी पहिला टप्पा, केवळ झाडे लावण्यापलीकडे आणि दृष्टिकोनातील मुख्य बदल. हवामान बदलाचा सामना करणं म्हणजे नुसती लावलेली रोपं मोजणं नव्हे, हे आता समजून घेणं खूप गरजेचं आहे. एरवी आपण काय पाहतो, साध्या वृक्षारोपणाच्या मोहिमा. पण हे अभियान तिथेच थांबत नाही. 2014 मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केलेली ही केंद्र पुरस्कृत योजना संपूर्ण लँडस्केप किंवा परिसंस्थाच पुनर्संचयित करण्यावर लक्ष केंद्रित करते. हा एक खूप मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे. हे अभियान नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंजच्या 8 मूळ मोहिमांपैकी एक आहे. आणि हो, इथे गैरसमज दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. याचा शेतीतील हरित क्रांती किंवा ग्रीन अकाउंटिंगशी काहीही संबंध नाही. याचा मुख्य फोकस फक्त आणि फक्त पाणी, जैवविविधता आणि कार्बन सिंक वाढवणे यांसारख्या परिसंस्थेच्या मूलभूत सेवांवर आहे. आता दुसऱ्या भागाकडे वळूया, उद्दिष्टे आकड्यांच्या स्वरूपात आणि 10 दशलक्ष हेक्टरचे लक्ष्य. ही मोहीम किती अवाढव्य आहे आणि ती नक्की काय साध्य करू पाहत आहे हे आता आपण आकड्यांमधून बघूया. 10 दशलक्ष हेक्टर हे भव्य लक्ष्य अगदी अचूकपणे 2 समान भागांत विभागलंय. 5 दशलक्ष हेक्टरवर अगदी नवीन वनीकरण केले जाईल आणि उरलेले 5 दशलक्ष हेक्टर आधीच खराब झालेल्या किंवा डिग्रेडेड वनक्षेत्राची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरले जातील. अगदी 50-50. याचे प्रमुख उपभाग पाहिले तर लक्षात येतं की मुख्य काम कुठे केंद्रित आहे. खराब झालेल्या खुल्या जंगलांच्या पुनर्संचयनासाठी 3 दशलक्ष हेक्टर, कृषी वनीकरण आणि सीमांत जमिनींसाठी 3 दशलक्ष हेक्टर आणि मध्यम घनतेच्या जंगलांमध्ये सुधारणा करण्यासाठी 1.5 दशलक्ष हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे. पण काम फक्त मोठ्या जंगलांपुरतं मर्यादित नाहीये. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या इतर क्षेत्रांचाही यात समावेश आहे, जसं की 0.4 दशलक्ष हेक्टर गवताळ प्रदेश, 0.1 दशलक्ष हेक्टर पाणथळ जागा आणि अगदी आपल्या शहरी किंवा निमशहरी भागातील 0.2 दशलक्ष हेक्टर हिरव्यागार जागा. या सगळ्यांचे संरक्षण करणे तितकेच गरजेचे आहे. आता हा आकडा बघा, 50 ते 60 दशलक्ष टन. हा आकडा प्रचंड मोठा आहे. दरवर्षी हवेतून शोषून घेतल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे म्हणजेच कार्बन सिक्वेस्ट्रेशनचे हे लक्ष्य आहे. हवामान बदलाशी लढण्यासाठी हे एक अत्यंत ठोस पाऊल आहे. हे सगळं फक्त निसर्गापुरतं नाहीये, तर यातला मानवी पैलूही खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा परिसंस्था निरोगी असते तेव्हा ती थेट 30 लाख वन अवलंबित कुटुंबांना शाश्वत उपजीविका आणि आधार देते. थोडक्यात सांगायचं तर पर्यावरणाचं रक्षण हे अंतिमतः मानवाचंच रक्षण आहे. तिसरा विभाग, स्थानिक प्रशासन आणि एकीकरण म्हणजेच अंमलबजावणीची प्रक्रिया. एवढं मोठं राष्ट्रीय धोरण प्रत्यक्ष जमिनीवर कसं उतरतं ते आता समजून घेऊ. यावरून स्पष्ट होतं की प्रशासकीय साखळी पूर्णपणे विकेंद्रित केलीये. राष्ट्रीय स्तरावरून सुरू होऊन ती थेट गावापर्यंत पोचते. यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे स्थानिक पातळीवर ग्रामसभा प्रमुख पर्यवेक्षक म्हणून काम पाहते, तर संयुक्त वन व्यवस्थापन समित्या किंवा JFMC प्रत्यक्ष जमिनीवरील कामं पार पाडतात. आणि इथेच खरी ताकद आहे, ती म्हणजे कम्युनिटी फॉरेस्टर्स. स्थानिक, सुशिक्षित आदिवासी आणि ग्रामीण तरुणांना प्रशिक्षित करून त्यांना सक्षम बनवलं जातं. हेच तरुण प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे खरे हिरवे योद्धे आहेत, जे नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्व काही सांभाळतात. या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे योजनांचे एकत्रीकरण. हे मिशन एकटं काम करत नाही. जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी मातीची कामे, खड्डे आणि रोपवाटिकांसाठी मनरेगामधनं कामगार मिळतात. कॅम्पामधून मोठ्या प्रमाणावर निधी उभा राहतो आणि यासोबतच नॅशनल बॅम्बू मिशनचीही मदत घेतली जाते. उपलब्ध संसाधनांचा अगदी हुशारीने वापर केलाय. आता चौथा भाग, सुधारित 2030 रोडमॅप आणि जागतिक संकल्पांची सुसंगतता. पॅरिस करारांतर्गत भारताच्या नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन्सशी ताळमेळ राखण्यासाठी मोहिमेत काही मोठे बदल केलेत. हा आकडा मोहिमेची भव्यता स्पष्ट करतो. तब्बल 12,190 कोटी रुपये 2021 ते 2030 या वाढवलेल्या कालावधीसाठी हा प्रचंड मोठा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
पण हा निधी सगळीकडे सारखा वाटला जाणार नाहीये. सुधारित रोडमॅपमध्ये अत्यंत संवेदनशील असलेल्या इकोलॉजिकल हॉटस्पॉट्सना प्राधान्य दिले गेले आहे. पश्चिम घाट, अरवली पर्वतरांग, हिमालय आणि आपली खारफुटीची जंगले किंवा मँग्रोव्हज ही क्षेत्र हवामान बदलाच्या दृष्टीने अतिशय नाजूक आहेत. त्यामुळे तिथे तातडीने लक्ष दिले जात आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा वैज्ञानिक बदल म्हणजे लॅब टू फील्ड दृष्टिकोन. पूर्वी निलगिरीसारख्या हानिकारक एकाच प्रकारच्या झाडांची म्हणजेच मोनोकल्चर लागवड केली जायची. पण आता जुन्या चुकांमधून धडा घेत राज्य वन संशोधनाला बळकटी देऊन फक्त मूळ आणि स्थानिक हवामानाला अनुकूल प्रजातींच्या लागवडीवर भर दिला जातोय. हे खरोखरच निसर्गाच्या फायद्याचं आहे. आणि याचबरोबर अर्थकारणाचाही विचार केला गेलाय. लाकडाव्यतिरिक्त मिळणाऱ्या वन उत्पादनांसाठी म्हणजेच नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूससाठी खास प्रक्रिया केंद्रे उभारली जात आहेत. यामुळे स्थानिकांना जंगलातून मिळणाऱ्या उत्पादनांचे योग्य मूल्यवर्धन करता येते आणि त्यांची आर्थिक साखळी थेट उंचावते. हे सगळं कागदावर तर खूप छान आणि भव्य वाटतं, पण मग प्रश्न असा पडतो की या अवाढ्य मोहिमेसमोरील खरी आव्हानं कोणती आहेत? कारण जमिनीवर काम करताना अडचणी तर येणारच. तर या शेवटच्या 5व्या विभागात आपण सध्याची आव्हाने आणि टीका ह्याचा एक वास्तववादी आणि तटस्थ आढावा घेऊया. सर्वात मोठी आणि नेहमीची अडचण म्हणजे निधीतील अडथळे. बजेट मंजूर तर होतं, पण ऐतिहासिकदृष्ट्या त्याचा पूर्ण वापरच झालेला नाही आणि बऱ्याचदा आर्थिक तरतुदींमध्ये वारंवार कपात केली जाते. यामुळे या मोहिमेच्या अंमलबजावणीचा वेग काहीसा मंदावलेला दिसून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे तज्ज्ञांकडून होणारी टीका. सुरुवातीच्या काळात केवळ कृत्रिम वृक्षारोपणावर जास्त भर दिला गेल्याचं अहवालांमध्ये समोर आलं. पण कृत्रिम जंगलांमध्ये नैसर्गिक जंगलांसारखी गुंतागुंतीची जैवविविधता अजिबात नसते आणि मातीची धूप रोखण्यासाठी ती तितकीशी प्रभावीही नसतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आणि सर्वात कठू वास्तव म्हणजे निसर्गाचा लहरीपणा. हवामानातील तीव्र बदल आणि स्थानिक सूक्ष्म हवामानाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे अनेकदा नवीन लावलेली रोपे जगण्याचं प्रमाण खूपच कमी असते. यातून एक अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतो. कागदावर अतिशय उत्तम दिसणारी ही राष्ट्रीय पातळीवरील मोठी धोरणे खरोखरच प्रत्यक्ष निसर्गाच्या या अफाट आणि बदलत्या गुंतागुंतीशी ताळमेळ राखू शकतील का? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचे हे सविस्तर विश्लेषण आपण इथेच थांबूया. सामील झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.